आज आपल्याला ॲडव्होकेट हुड सरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी मी जनअदालत तर्फे हुड सरांचे स्वागत करते आणि सुवर्ण आढाव मॅडमना विनंती करते की त्यांनी आपले आजचे वक्ते हुड सर यांचा परिचय द्यावा. सुरू करणार. नमस्कार हुड सर. नमस्कार नमस्कार. आवाज मला हा येईल. टीपीपी करके चला, टीपीपी करके चला. संध्या मॅडम. संध्या मॅडम. संध्या मॅडम. हॅलो. राहू दे चालू आहे. इथं काही ठेवायचं आहे का तुला गॅप मध्ये? हॅलो. हा संध्या मॅडम ऐकून. हा मी आज आपल्या सुवर्ण आढाव मॅडमला आपण जॉईन करू शकलेलो नाहीत किंवा त्यांना माईक त्यांचा प्रॉब्लेम आलेला असल्यामुळे त्या काही परिचय देऊ शकत नाहीत. तर आज माझ्याच तोंडून कदाचित परिचय द्यावा लागेल मला. हुड सर आपले एक लेखक, अधिवक्ता निळकंठ विनायकराव हुड सर यांचा जन्म हा जबलपूर मध्य प्रदेश हिंदुस्थान येथील म्हणजे असून नागपूर विद्यापीठातून सन 1975 ला सरांनी विज्ञान स्नातक आणि सन 1978 विषयी स्नातक पदवी प्राप्त केली. ऑक्टोबर 1978 मध्ये विजयादशमीच्या दुसऱ्या दिवसापासून त्यांनी आपली वकिली व्यवसायाला सुरुवात केली. उमरेड जिल्हा नागपूर येथे ज्येष्ठ विधिज्ञ श्री बी आर पांडे यांचे चांगले मार्गदर्शन त्यांना लाभले. सन 1982 पासून ते वर्धा येथे वकिली व्यवसाय करीत आहेत. सन 1985 ते 88 दरम्यान ते मानद सहाय्यक जिल्हा सरकारी वकील या पदी काम केले. सन 1988 ला सरांना नोटरी पदी नियुक्त झालेले आहेत. सर क्रुएल्टी अगेन्स्ट हजबंड हे त्यांच्या हे दुर्लक्षित पत्नी पीडित पती संबंधी पहिले पुस्तक सन 1993 साली प्रकाशित झाले आहे. भारतातील या विषयावरील हेच पहिले कायदेविषयक पुस्तक प्रकाशित झाले. त्यानंतर भारत सरकारने हे पुस्तक संपूर्ण भारतात प्रथम श्रेणीच्या वाचनालयासाठी सन 1995 मध्ये स्वीकारलेले आहे.
सन 1996 मध्ये कलकत्ता विद्यापीठात हे पुस्तक पारितोषिकाकरिता नामनिर्देशित करण्यात आले. त्यानंतर हे पुस्तक सन 1977 मधील आंतरराष्ट्रीय ग्रंथ सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर सन 2011 मध्ये हे पुस्तक गुगल इंटरनेट साइटवर देखील प्रसिद्ध आहे. या पुस्तकाची नुकतीच इलेक्ट्रॉनिक आवृत्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि नुकतंच सरांना 17 फेब्रुवारी 2020 ला नाशिक येथे नुकत्याच बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे परिषदेत सिनियर लॉयर अवॉर्ड 2020 प्राप्त झालेला आहे. आता माझं सरांचा मार्गदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा. सरांना मी विनंती करेन की सर आपण आता आपले मार्गदर्शन आम्हाला करावे. थँक्यू सर. Good evening to all my dear advocate friends and all listeners. I am very thankful to E-Sakar Pune Advocate Group for giving me opportunity to deliver lecture on this topic, cruelty against husband. E-Sakar Pune Advocate Group is carrying very noble legal and social work to educate advocates in this legal field. माझा विषय जरा अलग स्वरूपाचा आहे. पती पत्नी ही सुखी संसार रथाची दोन चाके आहेत. आजचा विषय तसा स्त्री विरोधी नाही हे मी प्रथम आवर्जून सांगत आहे आपल्याला, कारण की मला सर्व स्त्रियांबद्दल आदर व अभिमान आहे. स्त्री ही प्रेम वात्सल्य स्वरूप आहे. मैथिली शरण गुप्त यांनी स्त्री प्रति फारच चांगले गौरवोद्गार काढले आहे. अबला जीवन हाय तुम्हारी यही कहानी, आंचल में है दूध और आंखों में पानी. दुसऱ्या एका याच्यामध्ये म्हटलेलं आहे की बा जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. आधुनिक जगामध्ये पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनी फार मोठी कामगिरी केलेली आहे. त्या सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत. ते राजकारण असो की वकिली क्षेत्र असो की डॉक्टरी क्षेत्र असो. स्त्रिया देखील पंतप्रधान झाल्या, राष्ट्रपती झाल्या आहेत, प्राध्यापक आहेत, वकील आहेत, डॉक्टर्स आहेत, राजदूत आहे, समाज सुधारक आहे. अशा प्रकारे स्त्रियांनी फार मोठी कामगिरी ह्या पुरुषांच्या बरोबरीने केलेली आहे. आता सर्व स्त्रिया ह्या प्रेमळ स्वभावाच्या असतात, प्रेमळ असतात, परंतु काही स्त्रिया त्याला अपवाद असतात. तर ह्या अपवादात्मक स्त्रियांच्या बाबतीमध्ये हा माझा विषय आहे. स्त्रियांवरील अत्याचाराची ओरड अनंत काळापासून होत आहे. एक उपभोग्य वस्तू म्हणून स्त्रीकडे पाहिले जाते ही नित्याची तक्रार आहे. उपेक्षित जिने स्त्रियांच्या वाट्याला येते असे कळवून म्हटल्या जाते. परिणामी स्त्री उद्धारासाठी कंबर कसणाऱ्या महिला संघटना बऱ्याच निघाल्या आहेत. त्या अत्याचारांना त्यांच्या वाचा फोडत आहेत. त्यांच्या आवाजामुळे स्त्रियांवरील अत्याचाराची दाहकता आणखी तीव्रतेने आपल्याला जाणवते आहे. पुरुष हा स्त्रीच्या तुलनेने समाजातील अधिक सशक्त घटक असल्याने तोच अत्याचार करतो असा समज साऱ्या समाजाने करून घेतलेला आहे. स्त्री ही पुरुषाच्या तुलनेने जास्त भावना प्रधान असल्याने एकूण प्रकरणात ती सहज योग्य वेळी पुरुषांवर मात करू शकते आणि बिचारा पुरुष हात सोडण्याशिवाय त्याच्या हाती दुसरे काही राहत नाही. पतीचे पत्नीवरील अत्याचार व करोडे यांची असंख्य संख्याच्या बातम्या आणि प्रकाशित होतात. स्त्रियांच्या अत्याचाराबद्दल अनेक पुस्तके लिहिलेली आहे, परंतु पुरुषांवर देखील स्त्रियांकडून अत्याचार होतो ही देखील वास्तव्य आहे काही प्रमाणात. आता त्या मानाने संतापी, संशयी, आक्रस्ताळ्या स्वभावाच्या स्त्रियांच्या वर्तणुकीमुळे त्यांच्या पतीचे जीवन उद्ध्वस्त झाले व त्यांना नोकरीत व समाजामध्ये मानहानी सहन करावी लागते. हे वास्तव्य आहे. परंतु पुरुष हा त्याच्यावर होणाऱ्या अत्याचाराची चर्चा इकडे तिकडे जास्त करत नाही. हा पुरुषांचा स्वभाव आहे. आता आपण माझा विषय
यामध्ये क्रुएल्टी हा जो शब्द आहे ह्याची व्याप्ती काय आहे, ह्याचं लिगल प्रोव्हिजन काय आहे, ह्याबद्दल आता आपण मुख्य विषयाकडे वळूया. आता क्रुएल्टी हे जे लिगल प्रोव्हिजन आहे तर हिंदू विवाह कायदा, हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये सेक्शन 10 ज्युडिशियल सेपरेशनच्या बाबतीमध्ये क्रुएल्टी हे देखील ग्राउंड आहे. आणि सेक्शन 13(1)IA हिंदू मॅरेज ऍक्टचा याच्यामध्ये देखील क्रुएल्टी हे देखील डायव्होर्स मिळण्यासंबंधीच्या अनेक कारणांपैकी एक कारण आहे. त्यानंतर स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये सेक्शन 27 हे देखील येतं आणि इंडियन डायव्होर्स ऍक्ट मध्ये सेक्शन 22 येतं आणि पारसी मॅरेज अँड डायव्होर्स ऍक्ट मध्ये सेक्शन 34 आहे. तर हे क्रुएल्टीच्या बाबतीमध्ये काही रिलेटेड कायदे आहेत, त्याबद्दल मी आता आपल्याला सांगत आहे. तर 27/5/1976 पूर्वीची स्थिती हॅलो आणि त्या मॅडमला एक त्यानंतर- निरोप द्यायचा होता. बोला की. सागर हजर आहे. थँक्यू. हॅलो बरेच जण बाहेर आहे म्हणते. राणी मॅडम हॅलो हा सर बोला तुम्ही. हा तर निलिमा मॅडम तुमचा अनम्यूट करा. सेक्शन 10 हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये ज्युडिशियल सेपरेशनची जे प्रोव्हिजन आहे तर त्या ज्युडिशियल सेपरेशन मध्ये क्रुएल्टीच्या ग्राउंडवर ज्युडिशियल सेपरेशन मागता येतं. आणि त्यानंतर ही एक दास्ताने वर्सेस दास्ताने, डॉक्टर दास्ताने वर्सेस दास्ताने ही फार मोठी एक लँडमार्क केस 1975 मध्ये झालेली आहे. तर त्या 1975 मध्ये 1975च्या अमेंडमेंटच्या अगोदर डॉक्टर दास्ताने वर्सेस दास्तानेच्या केसमध्ये क्रुएल्टीच्या बाबतीमध्ये असं म्हटलं होतं की बा त्या क्रुएल्टीचा कन्सेप्ट काय आहे आणि त्याचा स्कोप काय आहे ह्याबद्दल आपण पाहूया. आता ह्या ठिकाणी क्रुएल्टी म्हणजे काय तर प्रिव्हियसली क्रुएल्टी वॉज अ ग्राउंड available for obtaining a degree for judicial separation under section 10 of Hindu Marriage Act. Then the legislature has intentionally avoided to spell out the definition of cruelty and its duration and the frequency of the behavior or conduct to establish cruelty. Earlier, cruelty had to be such that which would affect the physical or mental health of the other spouse. This was the position when the landmark Dastane case began. The Supreme Court decided this case according to the law of cruelty at the time of presentation of the case. Now, by the amendment provision under section 13(1)IA of Hindu Marriage Act, it requires that other spouse has, after solemnization of marriage, treated the petitioner with cruelty. Now, when this word cruelty comes, relating to this cruelty word, there is a phrase that the petitioner is treated with cruelty, means and imply harsh conduct of certain intensity and persistence. Now, this is regarding the cruelty word. Now, what is this concept that we have to look into? Concept is that cruelty in such cases has to be of such type which would satisfy the conscience of the court to believe that relations between the parties had deteriorated to such an extent due to the conduct of one of the spouse that it has become impossible for them to live together without mental agony, torture or distress. This is observed as a concept. Then the legal conception of cruelty comprises two distinct elements. Firstly, ill treatment, complaint of, and secondly, the resultant danger or apprehension thereof. What is cruel treatment must to a large extent be a question of fact
or a mixed question of law and fact to be determined within the ambit of rule and accepted criteria. No dogmatic answer can be expected to the variety of problems which must continue to arise before the court in this sort of cases, and law has no fourth rule by which to measure the nature and degree of cruel treatment which may satisfy the test of apprehended harm or injury. Now, this is the position of law. Then, what type of cruelty? Cruelty is of two types. One is physical and other is mental. Physical, then the question also arises, who has to prove the cruelty? On whom the burden lies? That is also to be seen. As per Indian Evidence Act, we all know that the burden lies on the petitioner. One who asserts, he has to prove. So, the cruelty of physical type is to be proved by medical certificate. But what about mental cruelty? But mental cruelty is to be proved by the circumstantial evidence. By the circumstantial evidence. In this respect, there are landmark judgments of Parveen Mehta case, 2000 volume 3, Supreme Court cases, page 706. Another is Samar Ghosh versus Jaya Ghosh, 2007 volume 4, Supreme Court cases, page 511. Now, as already I have stated that burden of proof lies on the husband to prove the cruelty imparted on the part of the wife. The related judgment in this regard regarding this burden of proof is Maya versus Brijnath, Divorce and Matrimonial Cases, 1982, volume 1, page 32, Delhi High Court. Now we are coming to this next point,